सध्या राज्यात स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे। याच गंभीर मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी आज कुडाळ बाजारपेठेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने एक अत्यंत आगळेवेगळे आणि अभिनव आंदोलन छेडण्यात आले। आज कुडाळचा बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होती। याचाच फायदा घेत आंदोलकांनी थेट भाजी विकतात तशा टोपल्या मांडून त्यामध्ये परीक्षांचे पेपर विकण्याचे हुबेहूब सेटअप तयार केले होते। सरकारचा निषेध करण्यासाठी करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण बाजारपेठेचे लक्ष वेधून घेतले होते। पुढे बोलताना त्यांनी थेट टोडा लगावला की शिंदे सेनेने आधी आमदार आणि खासदार फोडले आणि आता ते या देशातील आणि राज्यातील तरुण मुलांचे भवितव्य फोडत आहेत। या भोंगळ कारभारामुळे मुलांनी पुढे परीक्षा द्याव्यात की नाही अशी साशंकता निर्माण झाली आहे। यावेळी आंदोलकांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत परिसर दणाणून सोडला। या आक्रमक आंदोलनात मंदार शिरसाट यांच्यासह अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, गुरुनाथ गडकर, अतुल बंगे, अर्चना बंगे, कृष्णा धुरी यांच्यासह उबाठा शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकारच्या विरोधातील या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगली आहे। आंदोलनकर्त्यांनी यावेळी अत्यंत उपरोधिक आणि आक्रमक घोषणाबाजी केली। नीट, NEET, TET परीक्षांचे पेपर होलसेल दरात मिळतील। मुलांचे भवितव्य विकत घ्या। शिक्षण मंत्र्यांशी संपर्क करा आणि सर्व पेपर होलसेल मिळवा। तसेच मान्सून धमाका ऑफर अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले। बाजारात आलेल्या शेकडो नागरिकांनी आणि युवकांनी हे आंदोलन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। या आंदोलनाचे नेतृत्व करताना उबाठा शिवसेनेचे नेते मंदार शिरसाट यांनी सरकारवर घणाघाती टीका केली। ते म्हणाले, या सरकारला विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या भवितव्याशी काहीही देणे-घेणे उरलेले नाही। मुले रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून परीक्षांचा अभ्यास करतात, मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फुटल्याचे समोर येते। हा सरळ लाखो मुलांच्या आयुष्याशी चाललेला खेळ आहे। शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणाऱ्या सरकारचा मोदी सरकार, शिक्षणाचा हे करणाऱ्या सरकारचा या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। सीईटीचा पेपर विकणाऱ्या सरकारचा निषेध असो। सीईटीचा पेपर विकणाऱ्या सरकारचा निषेध असो। सीईटीचा पेपर फोडणाऱ्या सरकारचा निषेध असो। निषेध असो, निषेध असो, सरकारचा निषेध असो। बाजार आहे आणि त्या निमित्तानं आपण पेपर विकताय काय नेमकं? निश्चितच हे उपरोधिक आंदोलन आज आमच्यावर करण्याची वेळ आली आणि या सरकारने आणली आहे। गेले 1 वर्ष बघितलं तर मुलांच्या भवितव्याशी कोणतंही देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे। मुलं अभ्यास करतायत, कोणतं नियोजन करतायत आणि आम्ही उद्या परीक्षेला जाणार अशा पद्धतीने मुलं रात्रंदिवस आपले डोळे फोडून अभ्यास करतात आणि त्यांना आदल्या दिवशी कळतं ह्या नालायक सरकारमुळे पेपर फुटला आहे आणि परीक्षा रद्द झाली आहे आणि मुलं हताश होऊन जातात। आज मुलांच्या भवितव्याशी पूर्णपणे छेडछाड हे सरकार करतंय आणि सरकारचे कुठेतरी डोळे उघडावेत म्हणून आम्ही स्पेशल ऑफर आज बुधवारच्या कुडाच्या बाजारमध्ये देऊन सरकारचे डोळे उघडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो। आत्महत्या करताय, मुलांना आत्महत्या करण्याची वेळ आणि याच्या पुढे परीक्षा द्यायची की नाही याबद्दल मुलं साशंक राहणार आहेत आणि या संदर्भात हे आज आम्ही हे आंदोलन सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। मान्सून ऑफर लावली आहे। मान्सून ऑफर म्हणजे काय? आता शिक्षण मंत्री विकतातच आहेत ना पेपर, ते ऑफर देत आहेत, आमदार खासदार फोडतायत आणि आता मुलांचं भवितव्य फोडतायत। त्याच्यामुळे कुठेतरी हे उपरोधिक आंदोलन करण्याची आणि सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आमच्यावर आली आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। नाव आणि पत्ता? मंदार श्रीकृष्ण शिरसाट, युवा सेना जिल्हा प्रमुख।